16 काय तो 16 स्वर्गापेक्षा उत्तम आहे. सिद्ध महात्मे माऊलीच्या रूपामध्ये सिद्ध झाले, ते ज्ञानानं योगी बनले आणि पुढच्या अवस्था इथे तपश्चर्या करून इथं ते अजून आहेत. काल महाराज म्हणले ना, त्यांच्या आहेत ही भावना करून त्यांना पहा. आणि ही अजान बागाच्या रूपानं ते एक एक ही जी अजान वृक्ष आहे, तर माऊलीच्या हातातला जो दंडोका संन्यासाश्रम घेता ना, त्याला पालवी फुटली आणि ते बाग इथं पण तयार झाली. इथं पण माऊलीची तुम्ही जागा 5 जागा आहेत बघा, पादुकाच्या प्रत्येकांचे पादुका करून ठेवल्यात की पुढच्या उर्वरित कालामध्ये तिथे माऊली होते, सोपान काका होते, मुक्ताबाई, ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, हे ते झोपडीचा आकार बघा. त्यांना तवाच्या काळात झोपडी जाईल का त्याची पडाची नाही राहणार, म्हणून त्या पत्राचा शेड पण झोपडीतच केला आहे, कारण ती झोपडीमध्येच राहत होते. ते घर होतं का त्यांना सांगा. त्यांना इथं झोपडी बांधून इंद्रायणच्या काठावर हवा कधी पाणी कधी भेटलं ते खाऊन राहत होते. जगासाठी कल्याण केलं. मुक्ताबाईंना चांगलं ज्ञान दिलं. सोपान काकाने सासवडला समाधी घेतली. निवृत्तीनाथानं दीक्षा घेऊन गोहेत जाऊन त्या संप्रदायाचा बोध आपल्याकडे आणला. आपला संप्रदाय नाथ संप्रदायाच्या पोटातून जन्मलेला आहे. म्हणजे नाथ संप्रदायाची जी सिद्धी आहे, नाथ संप्रदाय बोगरे आहे, हा रोगरे आहे. एक मी नाथ संप्रदायाचा एक जप दिलता मला एकानं. मी राहत होते माळी गल्लीत, खेड्या म्हणजे किरायानं. आणि गहिनीपासून निवृत्तीनाथानं त्यांची शक्ती घेऊन आपला संप्रदायाचा झेंडा फडकवला आणि आपला नाम मंत्र रामकृष्ण हरी. आणि त्या नामाचं खरं स्वरूप राम ते ब्रह्मस्वरूप आहे. जिथून नाम प्रगट होतं, नामी तो आहे, नाम ते. नाम हे रूपाला आणि आकाराला असतं आणि ते भगवंत नाम रूपाहून परिच्छन्न वेगळा असतो आणि ते परमात्मा परतत्व आहे आणि ते योग्याचं रूप असतं. योगी कधीही जगातून जात नाहीत. महासिद्ध योगी म्हणतात. योग म्हणजे परब्रह्मरूप. परब्रह्म म्हणजे जाते का कधी? त्याला मृत्यू का? त्यांना जन्म आहे का? त्यांना आकार आहे का? पण त्यांची शक्ती रूपानं ते आपल्या ह्याच्यामध्ये वास्तव करतात आणि त्यांना इथं तप केलं या योग्यानं. म्हणून 84 सिद्धांचा सिद्ध भेट ती जागा आहे. मी त्याला असं कधीच जात नाही. हमेशा माझा पाठ होतो इथे, हमेशा पाठ होतो. माझी जागा ती त्या झाडाच्या पुढे तिथे बसते मी. आणि तेव्हा ध्यानात जाते तर एकरूप होते त्या परमतत्वाशी. खरं ही जागाच पावन आहे, तपोभूमी आहे. गव्हर्नमेंटनं इथं काहीतरी करायचं म्हणून हे सगळं कापून टाकायचं म्हणले. मग आपले संप्रदायात लोक उठले, दंगा केला, पेपरला बातमी गेली. ते मी लावले तर उद्यान मोठं काहीतरी करायचं. काय उतरणाऱ्या लोकांना काय असतं ते काय इंग्लिशमध्ये नाही, धर्मशाळा नाही, काहीतरी पर्यटक करायचं होतं त्यांना. आलेल्या लोकांना बघायचं नाही तर राहायचं त्यांना आणि त्यांच्यामुळे ही बाग कापायची. ह्याच्या बापांनी शिकलं का? मग आपले बंडा तात्या वगैरे कराडकरी लोक आहेत ना, त्यांना बंड पुकारला. जेलमध्येच ते आठवली, पण म्हणले आम्ही प्राण देऊ पण ही जागा आम्ही तुम्हाला देत नाहीत. आमच्या माऊलींचं हे पूर्वस्थान आहे आणि ते कापून टाकायचं. आणि पर्यटक येणार जाणार निघून त्यांना अक्कलनं फिक्कल. बरेच लोक सिद्धपीठात सुद्धा येत नाहीत. आपल्या लोकांना माहित नाही सिद्धपीठ. सिद्ध म्हणजे इथं तुम्ही कोणतीही अनुष्ठान केलं तर ते सिद्ध होते. काही जर तुमचा उणीव असलं ते पूर्ण होते. तुमचं इथं राहिल्यानंतर पूर्ण तप तुमच्यामध्ये त्यांचं येते आणि तुम्हाला ती दिशा, तो योग, तो योगी ती तुम्हाला देतात. महासिद्ध त्यांच्या भोवताली महासिद्ध असतात त्या योगांच्या भोवताली. योग म्हणजे ज्ञानी. योगी म्हणजे घाबरायचं काम नसतं. ज्यांना तपश्चर्या करून वेदाचा अभ्यास करून अध्ययन करून संतांच्या संगतीत हृदय पेरून आपली भूमिका गाठलेली असते. उच्च पदावर असतात ते, ध्येय पदावर नसतात. परमपदावर जातात, स्वतःला स्वतः पाहतात, रामरूप होतात म्हणजे ब्रह्मरूप. आणि त्या ब्रह्मस्वरूपाची स्थिती आल्यानंतर त्याला योगी म्हणतात. ह्याच्यामध्ये योगाचे पण प्रकार, युंजन योगी येतं. फार योगीमध्ये भरपूर आहेत. हवेत चढणारे, पाण्यावर तरंगणारे, हातात खाली घातलं गुशी खाली की आमच्या 3 धारेचे महाराज नोटा काढत होते. हां, गादीच्या हातात खाली घातले की नोटाचं बनलं. पाणी घेतलं की तूप, ते वेगळा योगी. नोटा करणारे योगी, चमत्कार करणारे योगी, पण ज्ञान योगी वेगळा असतो.
सगळ्यात श्रेष्ठ माहिती कळलं ना मला 26 वर्ष होण्याच्या बाई तुम्ही योगी ठेवणं चित्तानं पाप पुण्य करणं चित्तानं मी करणं योगी नाही भोगी तो कोण भोगी आणि विषयाची आठवण करणं रोगी मग योगी का भोगी का रोगी काय व्हायचं काय लेबल लावायचं ते लावून घ्या इंजन योगी असे नाना योगाचा प्रकार आहे त्या मला म्हणायचे तुम्ही योगी आणि मी त्यांना रागवायचे ते मला म्हणायचं नाही योगी काय असते माहीतच नाही योग काय ते मग जेव्हा जेव्हा आत्मचिंतनानं बुद्धी एकदम शार्प झाली बोधाचा पाऊस आला आणि काल म्हणले काल ते महाराज अयोध्येला भेटलेले की माईंना गुरु कृपा फार आहे मला तेच नाही कुणी बोलते की गुरु कृपा फार आहे माईंना आणि आहेच आहे पवित्र आपण अपवित्र आहेत ना आपली उत्पत्ती तुम्हाला माहिती आहे कशात आहे का सांगू मी मग अपवित्र आहे ना आपण ज्याच्या आपण उत्पत्ती ती अपवित्र आहे आणि मग जेव्हा भगवंताचं नाम घेतलं संताचा संग केला वेदाचं श्रवण झालं गीतेचं अंग आलं वेदाचा बोध आत गेला परमात्मा प्रगट झाला राम म्हणते त्या बुद्धीला मध्ये जाऊन त्या भगवंताला मिलन केलं मिलाप केला आलिंगन दिलं ती आत तुम्हाला आता सांगितलं सकाळी आतील मिलन झाले दर्शन हरी दिसे सखे ग वृंदावनी वृंदावन म्हणजे हृदय आणि आत असलेला परमात्मा कुटस्थ आणि बुद्धी अंतर्मुखुती बोधानं वेदानं ज्ञानानं संताच्या संगतीनं आणि माऊलीच्या अशा अमृताच्या ओवीनं ओवीत मन गेलं की ते मन राम झालं मन देहाकडे आलं की हर राम झालं देहाचं ऐकते ना खोट्याला माझं म्हणते ना ह्याला प्रेम करते ना ह्याला संबंध धरते ना आणि ह्याला माझं म्हणते ना हर राम ह्याला सोडणं राम ह्याचा बात करणं ज्ञान आणि ह्यातून भिन्न होणं अद्वैत साक्षात्कार ते तुम्हाला मी आता बोलणार आहे काय अद्वैत साक्षात्कार बंद आणि थोडं वाक्य व्हिडिओ करत जा तुम्ही चालू आहे छोटे छोटे लिंक चालू आहे पण हा आणि ते काय काय सकाळचे केले चला ऐका ऐका द्वैत आणि अद्वैतावर बोलते तुम्हाला छोटे छोटे गोष्टी सांगते टिप्स जाऊन आपण शिखर गाठायचं कवर मागायचं त्याला बी कंटाळा येतो एखादी बाई उसणारी आज वाटे आली उद्या दिला असताना पुन्हा बघून आणलं द्यायलो तिला लालच होती तिला ती म्हणते माती बैल चांगली देतीच आपण दिले चांगला देतेच चल तिकडच अरे ते आले जगाच्या देण्यासाठी दुःख करण्यासाठी पण त्यांच्याकडे पण ज्ञान आहे मागण्यासाठी पण तुम्ही मागत नाही तुम्हाला ज्ञानाची तुमची हेच नाही अवकात नाही त्यांना ज्ञान काही शिवलंच नाही त्यांना मी कोण हे कळतच नाही पण मी करायलो आणि मी चाललो हे संपतच नाही संपत का सांगा मी जाते दर गुरुवार कोणी म्हणते आम्ही रोज जातो कोणी म्हणतो गुरुवारी जातो मला सांगायचं नाही विचार येत होता किती जर गेली मी नसती ती नसती आणि तमोगुण तुमच्या पापामुळे मिळतो रज हे संसाराचा भोग रजामुळे उत्पन्न होतो पण तिन्ही गुणाचा नायनाट अशा महान संतामुळे होतो मग ते स्वामी असो का गजानन असो का गुरुजी असो अवतारी महात्मे ते अवतारी पुरुष आहेत ना मग त्यांच्याकडे गेल्यावर मागावं का त्यांना एक सोडावं आपल्या जवळचं अहंकार टाकावा अभिमान टाकावा रूपाचा गर्व टाकावा पैशाचा मत टाकावा एक घ्या स्वामी म्हणा माझं म्हणतात काही नाही म्हणत तुम्हाला म्हटलं ना एक यज्ञ चालू होता पण परमणविषयी गावाचे करतो दुःखाला बंद करतो जीवाला राम करतो जगताचा वाद होतो आणि जीव ईश्वरामध्ये समर्पित होतो ज्ञानयोगी त्यासाठी बुद्धी कळकळ करते मला भगवंताकडे जायचे मला देहात नाही राहायचे मला मुक्त करायचंय ह्या जीवात्म्याला ह्या संताच्या संगतीमध्ये त्या रामपदावर न्यायचे अहमपद काढायचे सोहममध्ये जगायचे मला माझं रूपच मला बघायचे ससम वेद्या तुम्हाला ज्ञानेश्वरी लहान समजू नका ससम वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशा तेच ससम रूप
गणेश कळतं का इतकं? म्हणे निवृत्तीदास अवधारी जगजी. माझे निवृत्तीनाथ मला जे सांगतील ते तुम्हाला मी जगाला देणार आहे. म्हणे निवृत्तीनाथ अवधारी जो जी, ते जे सांगतील ते मी जगाला देणार आहे. हा बोध माझ्या गुरुच्या मार्फत माऊली घेणार आहेत. आणि माऊली ह्या जीवाला अमृत पाजवणार आहेत. ज्ञानामृत, सुखामृत, बोधामृत, वेदामृत हे आपल्याला ह्या योगाच्या मार्फत मिळो. सगळ्याला स्वरूप हृदयामध्ये भोगण्याचा प्रसंग येऊ. देह संबंध जाऊ. बुद्धीनं देहाचा संबंध केला. अहमभाव तेवढ ठेवलाय. अहमभावाला कशाला जागवायचं? अहमभावात काढायचं. अहमभाव सोडण्यासाठी तप करायचं. आणि त्या तपामध्ये आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचं सुख मागायचं. माझा अभेद जागा होऊ दे, माझा भेद जाऊ दे. भेदवृत्तीचा नाश कर आणि अभेदाला प्रगट कर. मी कोण आहे हे माझ्या बुद्धीला सदा सदा स्मरण होऊ दे. चित्त चिन्मय होऊ दे आणि चित्ताचा जो संबंध देहाचा सगळा जाऊ दे. कारण जेव्हा जेव्हा चित्ताला इकडं जायचं कळालं तर ते अज्ञान आहे. आणि चित्ताला ज्ञान मिळालं ते भगवंताची जाण आहे. देहाचं भान नाही. जेव्हा जेव्हा देहाचं भान आहे तिथं बुद्धी घाण आहे. डबल वाक्य सांगते ऐका. जेव्हा देहाचं भान आहे ते बुद्धी घाण. का ज्या मरणाऱ्या देहाला भानात ठेवायचं, त्या बुद्धीत ठेवायचं. लिंग देह कायम राहायला. बुद्धी आणि मन, मन आणि बुद्धीच काम करते. दुसरं कोणी डिपार्टमेंट त्यांच्याकडे सगळं. दुसरं नवरा कमवतो 1,00,000 2,00,000, डिपार्टमेंट बायकोचं आहे ना. श्रवणात, वेदात, गुरुच्या चरणात की तुम्ही मला तारणार आहेत, तुम्ही मला उद्धार करणार आहेत. तुमचा बोध आत नेणार आहे आणि आत मी राम होणार आहे. आज मला राम व्हायचे. आज मला रामाकडे जायचे. आज आतल्या रामाला भेटायचे. त्याचं दर्शन आत घ्यायचंय. म्हणून आतीला मिलन झाले दर्शन, हरी दिसे नयना. हरिपाठात पण हे सांगितलं, माऊलीने पण हे सांगितलं. तुम्ही हरी आहे, हरी चौकड आहे, हरी आत आहे. आतल्या हरीला कुटस्थ म्हणले. मंदिरातल्या हरीला मायेच्या रूपानं प्रगट झालेलं म्हणले साकार. आणि व्यापक हरीला, निराकाराला, त्याला पण हरी म्हणले. पण निराकार जेव्हा प्रगट होतो तेव्हा साकाराचं रूप बंद होतं. कारण ज्याला आकार नाही, रूप नाही, नाव नाही, त्याच्या पलीकडे तो आहे. आणि तो मी आहे. तत्वमसी सांगणार आहे. तिथं आणलं तुम्हाला. तत्तम तो मी. मग तो मी का देह मी? जेव्हा देह मी असा अविद्येचा उत्कर्ष होतो, देहाचा संबंध वाढतो आणि मनाला दुःख होतं, तेव्हा तिथं ज्ञान तिने मात्र नसतं. शब्द इथून येतो म्हणून शब्द आणि बोध आत थांबावा. त्या बोधाचा चमत्कार व्हावा. गुरुला नमस्कार घडावा आणि सिद्ध बेटामध्ये सिद्ध महात्म्याचा आशीर्वाद घेऊन सिद्ध पदावर जावं. साधना सफल होणं सिद्ध बेट. कळालं? थांबा तुमचं करू नका, वाकू नका. संपन्न होणं, सिद्धता येणं तुमच्या ज्ञानाला, ती सिद्ध बेट. ते ज्ञान झाले, योगी बनले, देहातून मुक्त झाले. देहच भोगू विदेही दशा. देहात त्याला टाकलं, देह जिवंत असताना त्याला सोडलं. श्वास बंद झाल्यानंतर देह पडणं वेगळं. ज्ञानी महात्म्याचा देह आधीच पडलेला असतो. कारण देहाचं टचमेंट नसतं, त्याची ओळख संपलेली असते आणि त्याचा बाद झालेला असतो. बोध आणि बाद आहे. आधी बोध आहे, मग अज्ञानाचा बाद आहे. आणि अज्ञानाच्या बादानंतर अबाधित भगवंत प्रगट आहे, त्याला म्हणतात सिद्ध योगी. भगवंताचा, ज्या आत्मस्वरूपा, ज्या आत्मतत्वाचा, व्यापक सत्तेचा, सचितानंद पदाचा कधीही हात रुमाल ऐका.
ज्या पदाचा ते पद 3 आहे. तुमचा कालचा विषय राहून गेला, ते महाराज आले आपले. सच्चिदानंद 3 पद आहेत भगवंताचं स्वरूप. ते पदावर बुद्धी राहते, त्या ठिकाणी एकरूप होती. तेव्हा देहाच्या संबंधाची होती माती, निवृत्त होतो देवा. साध्य आणि साधक हे सांगायचं राहून गेलं. साधक आहे तो संसारातून पार पडण्यासाठी साधूला शरण जातो, साधना उच्च करतो आणि साध्याला आपण भोगतो. साध्यापर्यंत गेलं की तो साध्यच बनतो. सांगा असं कोणतं पद आहे की त्या देवाकडे गेलं की देवच होतं? ते पद आमच्या ज्ञानानं, श्रवणानं. तुमच्या घरी गेले तुम्ही आम्हाला घर देता, पण ज्ञानानं भगवंताकडे गेलं की भगवंताचं पद आलं, आपण भगवंत झालो आहेतच. म्हणून हा साधना, साध्य आणि साधक. साधक म्हणजे जन्म आणि मृत्यूला कंटाळलेला, दुःखाला भोगण्याला त्रासलेला, दुःख भोगतो ना तो त्रासून गेलेला आणि सुखाची आशा असलेला, ज्याला सुखरूप व्हायचे, ज्याला सुखात थांबायचे, ज्याला बुद्धीला भगवंत करायचे, ज्याला देहातून निघायचे, ज्याला अज्ञान टाकायचे, ज्याला सन्मार्गावर यायचं, ज्याला विवेकात जगायचं, अविवेकाला टाकायचं, तो साधक असतो. त्याची व्याख्याची आहे, त्याला ही अवस्था आहे. मला अविवेक नको. अविवेक म्हणजे काय आणि विवेक म्हणजे काय ऐका. तुमचं कसं झाले, तुम्हाला पंचकर्ण फिरत शकता आहे ना. मग तुम्हाला एक सांगितलं की संस्कारहीन मुलगी आजकाल सगळ्याच नाही, पण प्रेम कसं करावं, घरात कसं वागावं, नात्याला कसं धरावं, घराला बांधून कसं ठेवा प्रेमानं. स्त्रीच्या जीवनामध्ये प्रेमाला किंमत असावी, पैशाला नसावी. चक्र उलट आहे. सध्या पैशाला किंमत आहे, माणसाला नाही. म्हणून कलह, क्लेश, दुःख, भांडण प्रत्येक स्त्रीमध्ये तयार व्हायले. आणि शिक्षण पिढी फार दुर्गती आहे. सगळे असं नाही, 90% खराब आहे शिक्षण. माझं आत्ता मत नाही आधीपासून, पण मध्ये शिकलेल्या मायाला त्रास झाला गोष्टीचा, पैशाचा, देहाचा, बुद्धीचा नसावा, अभिमान नसावा आणि सत्संग असावा. त्या भगवंताची ओढ असावी, त्याचं प्रेम असावं, त्याच्यावर आपल्या मनाची धाव असावी. आपल्याला धाव इकडची आहे, मन भगवंताकडे राहावं, व्यवहार देहानं करावा, पण व्यवहार करताना त्याचा विसर नसावा. त्याचा संबंध भोगणं ईश्वराचा म्हणजे ज्ञान, त्याचं स्मरण म्हणजे भक्ती, आणि त्याची मोक्ष म्हणजे त्याची प्राप्ती. 3 गोष्टी प्रेरणा. सांग बरं काय बोलले. फक्त भगवंताला अर्पण करण्यासाठी आहे, नात्यात गुंडाळण्यासाठी नाही, नात्यामध्ये अडकण्यासाठी नाही. हे अंतःकरण नात्यात अडकलं, लिंगदेह अधांतर राहिला, ते पण सांगणार आहे. आज ऊन नाहीये, उपकारी माऊली, छान वातावरण आहे. मला एवढं वाट लागलं, मला सोडून जाते म्हणल्या, माही जाऊत न. प्राप्ती रामाची आहे, अनुभूती सुखाची आहे, भेट पांडुरंगाची आहे, तृप्ती मनाची आहे, अनुभूती श्रीरंगाची आहे, आणि ही भक्ती अद्वैताची आहे. कणाकणात विराजमानच आहे, मनामनात आधारच आहे, आणि बोधातून तो प्रगटच आहे. पण वेदाच्या ज्ञानामुळं तो प्रगट होतो, नामामुळे पवित्रता येते, ज्ञानामुळे ईश्वराची ऐक्यता होती, आणि संसारामुळे दुर्गती होते. आहेच ना बेटा. कोणत्या क्षणाला कोण आघात करून समोर येईल, कोणता अपराध होईल, कोणतं प्रारब्ध समोर येईल, कोणता हाकार होईल, मन चलविचल होईल, भगवंतापासून मन दूर जाईल, असं होऊ देऊ नको. काही येऊ दे, पण तुझा अंतर होऊ नये, तुझा माझ्यातला भेद राहू नये, आणि तूच मी आहे हे भाव बदलू नये. मी देह आहे हे बुद्धीत येऊ नये, आणि बुद्धी देहाला शिवू नये. त्याला म्हणतात सिद्ध योगी. सफल होती, साध्य हातात येतं, मन राम होतं, आयुष्य धन्य होतं, आणि हा श्रवणाचा काल मंगलमय होतो. त्या ठिकाणी हृदयात राम प्रगटतो, ते सिद्ध योगी. अगदी त्याला बाहेर बघण्यापेक्षा आत बघवा ना, त्याला फूल व्हायल्यापेक्षा मन व्हा ना. त्याला कटाळाला फुलं वाहू,
ते म्हणता बाहेर ठेवते, मला लांब करते, फुलं देते. तुमची पोरगी आली अमेरिकेहून, तुम्ही म्हणता त्या रूम मध्ये बस, मी इकडे द्वैत. आता पोरगी आली, ती म्हणते मला आईच्या रूम मध्ये जायचंच नाही, वहिनीच्या रूम मध्ये जायचं. असं कधी होईल का? कधी म्हणजे वहिनीची रूम, आणि ती बुद्धी आईकडे जाणं म्हणजे भगवंताची रूम. माऊली आई म्हणजे ज्ञानोबा, आई म्हणजे गुरुजी, आई म्हणजे वेद, आई म्हणजे शास्त्र, आई म्हणजे गीता, आई म्हणजे सुख, आई म्हणजे सिद्धांत, आणि आई म्हणजे आत्मरूप. तिथं प्रेम आहे म्हणून आईला नाव. त्या भगवंताला येता येत नाही म्हणून आईला तिथं रूप करून पाठव. जगाची आई. बघा तुम्ही पालखी निघताना आता आहे सोहळा, तिथं काय असते? ज्ञानोबा माऊली तुकाराम, माझा प्राण म्हणजे ज्ञानोबा, माझा जीव म्हणजे ज्ञानोबा, ईश्वराचं व्यापक रूप म्हणजे ज्ञानोबा, आणि त्यांचा जयघोष म्हणजे विठोबा. बापरे. तुकोबा आणि एकोबा दोन नाही, ते आपल्या जवळच आहे. ते साकार झाले. ज्ञानोबा विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण म्हणजे ज्ञानोबा. मग दोन आहेत का? पांडुरंगाच्या हृदयातला असलेला श्वास म्हणजे प्राण, आणि तो म्हणजे ज्ञानोबा. आणि त्यांचं नाव घेतल्यावर पांडुरंगा रडू येते का? मी म्हणायचं मूर्ती पांडुरंगाची इथं वैकुंठावून आले भगवंत, त्यांच्या समोर ज्ञानोबा आणि तुकोबा रागेल की नाही? आपल्यासारखं बघितलं तर माझं का नाव घेणं, माझ्या घरात आली आणि शेजारीचं कौतुक करायली, राग राग होते की? आपली भाजी खाती नाही हो, त्यांच्या काकूची भाजीली चांगली, त्या बाईचं मस्त कुठतं. माऊलीचं रूप का वय छोट आहे. छोट्या वयापासून आईला दुरावलेले, छोट्या बालरूपातून वनवास सहन केलेला, छोट्या रूपात त्यांना अन्न मिळाले नाही, पण सुंदर रूप, कोमल स्वरूप, आणि जगाचे मायबाप ब्रह्मस्वरूपाचं खरं दर्शन म्हणजे माऊली. साक्षात ब्रह्म म्हणजे माऊली, साक्षात सुख म्हणजे माऊली, साक्षात वेद म्हणजे माऊली, साक्षात गीता म्हणजे माऊली, आणि एका एका ओळीचा संजीवन मंत्र म्हणजे माऊली, तारक मंत्र म्हणजे माऊली, हृदयात सुखाची जाणीव म्हणजे माऊली, अभेदाची शान माऊली, मोक्षाची सुगंध माऊली, आणि मोगरा म्हणजे माऊली. इतका छोटे संत कोणते दाखवा, दाखवा जगात. इवले सरोप नावी अलदारी, त्याचा वेलू गेला गगनावर. गगन म्हणजे आकाश, कोणता वेल गेला आकाशापर्यंत? कुठलाच नाही. पण माऊलीचा बोध आकाशापेक्षा मोठा आहे म्हणून त्याचा वेल गेला गगनावर. ज्ञानोबा वाढले, खेळले, हाकलून दिल आळंदीतून, झोळी फाडली, त्याचं अन्न रगडलं, आणि तुम्हाला पाणी पण प्यायचं नाही म्हणून शिक्षा दिली. इंद्राने देऊ नका म्हणून ब्राह्मणानं हे सगळी दुर्दशा केली, म्हणून त्यांना शाप होता. कितीतरी वर्ष ब्राह्मण दरिद्री होते, आता ते शिक्षणानं पुढे आले. नाहीतर शुद्ध वर्ण ब्राह्मण जात. तुम्हाला पहिल्यांदा गीतेत सांगितलं बरोबर ज्ञानेश्वरीत, ते पहिल्यांदा पृथ्वी जेव्हा प्रगट झाली तर पहिल्यांदा ब्राह्मण जन्मले, पुन्हा यज्ञ, पुन्हा वेद. काहीतरी कळावं ज्ञानेश्वरी वाचून, काहीतरी जागी व्हावी बुद्धी. अज्ञानाची समाप्ती करण्यासाठी ज्ञानेश्वरीकडे जावं, मी कोण करण्यासाठी ओवीला आत घ्यावं, आणि राम बनण्यासाठी मोक्षाचं ज्ञान गिळावं, आणि अज्ञानाला जाळावं, स्वरूपामध्ये मन मिळावं, आणि सुख साम्राज्य भोगावं. आत्मसुखाला आपण सतत भोगावं, आणि देहसुखाला शून्य करावं. हा आमचा वेदांत सांगतो की देह हा चितेवर दम पडणारे, त्याचा प्रेम, त्याचा आनंद आणि त्याचं सौख्य मानू नका. संबंध वाढवू नका, त्याचा संबंध बंद करणं, आणि देहाचा बात करणं, आणि भगवंता बुद्धीमध्ये प्रगट होणं, त्याला म्हणतात ज्ञानोबा. आपण एखादी कथा ऐकतो त्या लीला आहेत, एखादं प्रवचन ऐकतो ते शब्द आहेत, पण त्यांचं ऐक्य करतो हा पाठ आहे.
भरकटलेला जमाना आहे सगळा सध्या कलियुगात. सगळे पेटलेले मन बाटलेले, पैशानं पेटलेले, अविद्येनं बाटलेले. काय म्हणले महाराज, महिला अति हरी कृपा आहे. कारण स्टेशनमध्ये डब्यामध्ये अर्धी हे अभिमान आहे त्या पैशाचा, ते कौतुक आहे त्या धनाचं. ती लक्ष्मी स्थिर होती आणि ती काळ राहती, जे आमच्या ऐकून आम्ही शिकले. गरीबाला, दुःखी लोकाला, ब्राह्मण लोकाला, ज्याला गरज आहे त्यांना वाटावं. ह्याच्या आधीचे पैसे तुमचे कॅन्सरच्या पेशंटला दिले, तो 1 वर्ष जगला. मला मॅडम म्हणलं काय कुठं नाही करत, म्हणलं पण त्याला औषध गोळ्यात झाले ना, 1 वर्ष तो बघितला ना घरात. मुलीचं लग्न जमलं त्याने बघितलं, प्राण सोडला. पुढचे सांगते एक, नंतर माझी सून ॲडमिट झाली. मग ते एक दिवस मला वेळ होता, तिला म्हणजे तत्वमसी हे महावाक्य गुरुच्या मुखातून जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा मनावर त्याचा परिणाम होतो. हा बोध असा आहे, महान आहे, ते अज्ञानाची घाण धुतल्या जाते. मन समाधान होतं, देहबुद्धीचा बाध होतो, आत्मसाक्षात्कार होतो आणि बुद्धीला त्या भगवंताकडं सहज जाता येतं आणि कृपेनं तिथं एक होता येतं. आधी जाती भगवंतापाशी बोधानं, एक होती गुरुच्या कृपेनं. अनुभव येतो तुमच्या श्रवणानं, मी राम आहे कळतं वेदानं, आणि तो अनुभव सतत राहतो संताच्या संगतीनं. त्याच्या शक्तीनं अंतर्मुख होती, ती जगताकडे जातच नाही. तसा चेंडू फेकला की तिथे राहतच नाही आपल्याकडे. तसं बुद्धी बाहेर जात नाही, आत जाती. आत जायला बोध लागतो आणि एक व्हायला गुरुची कृपा लागती. पुन्हा पुढचं सुख भोगायला श्रवण भक्ती लागती आणि त्यात रंगायला अनुभूती लागते. निरूपण करूया. तुम्ही उभा टाकला, मला त्रास व्हायला बेटा. हे महावाक्य. आता साधं वाक्य नाही, साध्या वाक्यात व्यवहार होतो आणि महावाक्यात ज्ञानाचे चमत्कार होतो. अनेक साधं वाक्य, साध्या वाक्यानं व्यवहार होतो, महावाक्यानं चमत्कार होतो, बोधानं साक्षात्कार होतो, भगवंताचा ऐक्याचा अनुभव येतो आणि वेदाचा अभ्यास झाल्यानंतर देहाचा बाध होतो आणि बाधानंतर अबाधित परमात्मा बुद्धीत येतो आणि बुद्धी ब्रह्म होती. त्याला म्हणायचं महावाक्याचा प्रसाद. तर कसा आहे आणि मी कशी आहे, तो लांब आहे का जवळ आहे, त्याचं अंतर आहे का दूर आहे. दोघांचं अंतर संपणं म्हणजे मोक्ष आहे आणि दोघांमध्ये अंतर होणं म्हणजे भेद आहे आणि भेदातून दुःख आहे आणि अभेदातून सुख आहे. मग महावाक्याच्या ज्ञानानं अंतःकरणाचा बाध होतो, लिंगदेहाचा नाश होतो, परमात्म्याचा प्रकाश येतो, स्वरूपाचा साक्षात्कार होतो, सुखाचा आविर्भाव तयार होतो, मी ब्रह्मा याचा अनुभव कायम राहतो, मी देह नाही असा निश्चय होतो. त्याला म्हणायचं महावाक्याचं फल. साक्षात्कार केव्हा होतो, देहाचा बाध झाल्यानंतर आत्मसाक्षात्कार. बुद्धी देहाला सोडून व्यावृत्त होती, बाजूला होती. ही ज्ञानाची खरी स्थिती, ही ज्ञानाची शक्ती आहे. बुद्धीला देहातून अलग करणं ही तव्याची शक्ती आहे. अग्नी आत घेऊन भाकरीला बाजूला काढणं, चिटकतच नाही भाकर. चिटकते भाकर नाही. जेव्हा तव्याला अग्नी लागतो तर भाकर भाजल्या जाती, पाणी समाप्त होतं. बुद्धीला ज्ञानाग्नी लागतो, अज्ञान जळून जातं, मोक्षाची भाकर खाता येते. साक्षात्कार कसा होतो, का होतो, कुणाला होतो, कधी होतो आणि त्या साक्षात्कारामध्ये आनंदाचा आविष्कार त्या बुद्धीला सतत भोगता येतो. बुद्धिरामामध्ये विघरून जाती, तत्पदामध्ये एक होती आणि असं त्याला सोडून देती. ही आहे महावाक्याच्या ज्ञानाची रीती. जीवाचं लाखो जन्माचं पाप, भेद, अज्ञान, सूक्ष्म वासना संपून टाकतो. आपली वासना सूक्ष्म रूपानं असतीच. आपल्याला वाटतं आता वासना गेली नसते, आहे ती कधी भडकल, कधी मनाला वेळ लागल, कधी तेव्हा गुण तुमच्या आत जाईल. जेव्हा वासना संपती तर गुणाची शक्ती क्षीण होती. तमोगुण येऊ दे काय होत नाही, रजोगुण येत नाही, चंचल होत नाही, सत्वगुण येऊ दे मन हलत नाही. ह्या गुणाचा शक्तीचा ऱ्हास करणं हे महावाक्याचं फल आहे. रोवल्या गेलं तर अंतःकरण राम झालं. कारण त्या ठिकाणी वासना नाही, त्या ठिकाणी भेद नाही, त्या ठिकाणी अज्ञान नाही, त्या ठिकाणी देहाचा संबंध नाही.
तर वासना कुठली? ज्या देहाचा संबंध बुद्धीने केला तर तो संबंध देहासाठी भोगासाठीच असतो, रामासाठी नसतो. पण संबंध देहाचा नाही तर भोग कशाला आणि कुणाला? देहच बाजूला गेला तर भोग कुणाला? देह सत्य नाही, विषा सुख नाही, जगत दिसून खरं नाही आणि रामाविना काहीच नाही. जेव्हा बुद्धीला कळतं ती रामामध्ये मिसळून जाती. ही रामाच्या ज्ञानाची रीती, ही खरी भक्ती, ही खरी तोच आहे, तो मीच आहे. हे महावाक्य तुम्हाला त्याचं पूर्ण वर्णन सांगते. तत् तम अशी, अशी म्हणजे आहे, तम म्हणजे जीव, तत् म्हणजे शिव, परमात्मा, परब्रह्म. त्या तत्रूपानं त्या शिवाचं प्रबोधन केलेलं आहे. तम पदानं जीवाचं सांगितले रूप, तम पदानं जीवाच्या स्वरूपाचं वर्णन, तत्पदानं शिवाच्या स्वरूपाचं वर्णन, अशी पदानं आहे आणि दोघं एक आहे हे महावाक्यानं सांगितलं आहे. पण मी जे आहे हे अज्ञानानं सांगितले. माझं सगळं आहे भ्रमानं सांगितले आणि जगत खरं आहे हे पापानं सांगितले. सत्ताच नाही, देहाला शक्तीच नाही, भगवंताविना काहीच नाही आणि वाणी भगवंताकडे जातच नाही. मन त्याला ओळखीतच नाही आणि बुद्धी मी राम आहे निश्चय करतच नाही. म्हणून गुरुशिवाय हे होतच नाही. आता ऐका, तत्तम असी, तम म्हणजे जीव. मग जीवाची व्याख्या काय? अंतःकरण, उपहित, चैतन्य. हे सगळे मिळून जीव बनला. हे तिन्ही एकत्र झाले. जसं धपाट आपल्याला लय आवडतं. म्हणजे जीवात्मा, जीव आणि तत्व म्हणजे शिव. आता जीव कसा बनतो म्हणजे आपण त्याची व्याख्या आहे. एकत्र होऊन जीव बनतो. जसं ज्वारी, बेसन आणि जिरे वगैरे तुम्ही काय काय घालता ते कमीच आहे तुम्हाला. बुद्धीचं कौशल्य धपाट म्हणजे आहे की नाही. पूर्ण मिक्स म्हणजे हे धपाट एकत्र केलं सगळं. म्हणून अंतःकरण हे मन बुद्धी आणि उपहित चैतन्य, त्याला काय म्हणलं? चैतन्य. कुठं असतं? अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे तम, तम जीव असा आहे तो. त्याचं रूपच आहे. पाठीमागं चैतन्य अधिष्ठान आहे, अंतःकरणाच्या वरती मन बुद्धी आहे, उपहित म्हणजे जवळ येतो. पण त्या दोघांचा ऐक्यतेमध्ये भेद आहे. वृत्ती माया आहे आणि तो जीवात्मा देह म्हणतो. तो जगाकडे पाहतो, तो वासनात येतो, तो मिमी करतो, तो विषयाकडे जातो. त्याचे संस्कार जन्मांतरीचे असतात, एका जन्माचे नसतात. बुद्धी अहंकार करते जन्मांतरीच्या वासनेमुळं. मन चंचल होतं गुणामुळं आणि गुण बुद्धीत जातो दोषामुळं. गुण बाहेर जावा का बुद्धीत राहावा? बाहेर जावा. गुणाचा पगडा बुद्धीवर होऊ नये तो ज्ञानी. गुणाला फेकून द्यावं तो विवेकी. गुणाचा बाध करावा तो आपल्या भगवंतात आहे. गुणाचा बाध झाला तो अबाधित बनला. बरोबर ना? मग जीव कसा बनलाय? अंतःकरण उपहित चैतन्य. आणि शिव कसा बनला? माया उपहित चैतन्य. मग किंवा मायेत चैतन्याचं प्रतिबिंब तुम्हाला कळायसारखी व्याख्या. बिंब प्रतिबिंबवाद विवरणकाराचा पक्ष हा. मायेमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं शिव बनलं. अविद्येमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं जीव बनलं. जाऊ दे, तुम्हाला ही कळलं. त्या अंतःगुपित भाषा कळलं ते आम्हाला ऐकून फिट झाले. ऐका, प्रतिबिंब कुणाचं पडलं? चैतन्याचं. मग प्रतिबिंब पडल्यानंतर जीवाची स्थिती तयार आहे. तर जीव आहे का? ज्याचं पडलं, ज्याच्यात पडलं. कुणात पडलं? अंतःकरण. अंतःकरण म्हणजे कोण? मन बुद्धी. त्या मनबुद्धीला त्याची प्रतिबिंब पडल्याशिवाय हालचाल करता येत नाही. जाणीव होत नाही, व्यवहार होत नाही, सुख होत नाही. ज्याच्यानं सुख होतं, ज्याच्यानं हालचाल होती, ज्याच्यानं कळण्याची शक्ती क्रिया होती ती आत्मशक्ती, चैतन्य शक्ती. त्याला बाजूला केलं आणि मलाच कळतं हे सिद्ध झालं. अज्ञान प्रगट झालं, ज्ञान बाजूला गेलं. त्या जीवाला त्या भ्रमात यावं लागलं, देहात राहावं लागलं, जगताकडे जावं लागलं, कर्म करावं लागलं, पापपुण्य भोगावं लागलं. फक्त त्यानं अधिष्ठानाकडे सोडून त्या जगताकडे आलं. अंतःकरण बेभान झालं. त्याला विषयाचं स्मरण झालं, भेदाचं ज्ञान झालं, तू मीवर मन आलं आणि अभेदाचं ज्ञान बाजूला गेलं. मीच राम आहे त्याचा अभेद करावा, त्याचं ज्ञान घ्यावं. शिव बाहेर समोर आहे, आत पण तोच आहे. चैतन्य म्हणजे शिव आहे ना. चैतन्याचा प्रतिबिंब अविद्येत जीव बनला, चैतन्य प्रतिबिंब मायेत.
कारण मायेच्या उपाधीनेच तो प्रगट झाला ना. त्याला स्वतः प्रगट होता येत नाही, त्याला कार्य करता येत नाही, तिथं हालचाल नाही. ते फक्त एक रसानं व्यापक आहे. व्यापकामध्ये क्रिया नसते. क्रिया असते व्यापकात नाही. म्हणून ते व्यापक तत्व चैतन्य आणि त्याचा प्रतिबिंब मायेत आहे. आणि दोघाचा संबंध म्हणजे साकार आहे. आणि दोघाचा भात म्हणजे निराकार आहे. वेद आधी आत्मसाक्षात्कार करून घ्यायला ही संपत्ती बोधाची लागतीच तुम्हाला. आता मागाचं वाक्य सांग दोन. त्यानं मायेचा संबंध केला तो साकार झाला. जे चैतन्य अविद्येमध्ये प्रगट झालं ते जीव बनला. पण त्या जीवानं शिवाला ओळखलं. जीव बी गेला बाजूला आणि शिव बी गेला. ब्रह्मपद आलं त्या मनाला. त्यानं शिव बी मायेतून झालेले आणि जीव बी आवी झालेले, दोन्ही प्रगट झालेले आहेत. दोघाला आधार चैतन्याचे. म्हणून जीव शिवा सम वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरिहा हरी दिसे. तू घनदाट भरलेला ह्याच्या अनुभूती आल्याशिवाय हरिपाठ झाला का फलद्रूप. ही तीन जाती घराघरा फिरती बाई. कृप व्हायचे, त्याचं ज्ञान मला घ्यायचे, सत्संगात जायचे. जसे नको तीव्र जेव्हा घर नाही तर बाई रडती बोंबलती. घर घेतल्यावर शांत मोती त्या घरात. पण आत्मस्वरूपाच्या घरात जाते का. घर नाही म्हणून रडायचं आणि आत्मस्वरूपाचं घर नाही म्हणून रडायचं. आम्ही रडायचं तुमच्यासाठी रडायचं रोज. घरच माहित नसतं एवढं सांगायला. आत्मस्वरूपाच्या घरात नेण्यासाठी तळमळ नसते आपल्या लोकांची. बुद्धी त्या देहा चिंतन करते, त्या नात्याचे चिंतन करते, त्या वस्तूचे चिंतन करते, कुणी काय बोलते ते चिंतन करते. पण जी बुद्धी व्यापक आणि शुद्ध आणि पवित्र आहे, जी राम झाली, ती बाकीला फेकून देते, धरून बसती. कदापि नाही. ज्या बुद्धीमध्ये भेद बोध आहे, ज्या बुद्धी गुरुचा आशीर्वाद आहे, ज्या बुद्धीमध्ये गीतेचा संगम आहे, ज्या बुद्धीमध्ये आत्मारामाचा तिथं स्पर्श आहे, आणि जी बुद्धी वेदाचा आदर्श आहे, ती संसारात रमतच नाही, देहाला शिवतच नाही, भेदामध्ये थांबतच नाही आणि अभेदाला ताकतच नाही. ते ब्रह्मविद्याचे असते. ते का पुन्हा कोणत्या वस्तूला घेऊन जायचा अधिकार असतो का. आणि जी बाहेरून असते ती मालक आणि जन्मळी ती बाहेर. तर तो तिथं आपण पराधीन होतो. तसा ज्याच्यामध्ये आपण राहतो तिथून बाजूला व्हावं. ते माझं वाटतं का पुन्हा. मग हे माझं का वाटतं पुन्हा पुन्हा पुन्हा. बघा तुम्ही अभिमान असते. ती म्हणते चटणी भाकर कर, माझं मला घर आहे. तुझ्या श्रीमंतीला काय करायचं मला. एखाद्या दिवस राग येऊ द्या पोरीला. ती म्हणते हे चालले माझं घर आहे मला. मग ज्ञाने म्हणतो माझं घर आहे मला आत्मस्वरूपाचं. मला तिथं मग ती बुद्धीची हात राहत नाही, नाट्याला पाहत नाही, कुणाची आशा करत नाही, भेदावर येत नाही आणि आत्मस्वरूपातून निघत नाही. ती राम झाली. राम आल्यावर बुद्धी देहाची राहते का. तत्वमसी तत् ईश्वर तम जीव. आता ह्याची व्याख्या करू आपण, ह्याचे विभाग करू. तीन कसे करू. एक वाच्य, एक लक्ष, एक वाच्यार्थ. तिन्ही म्हणून वाच्यार्थ असतो. त्याच्यामध्ये तिन्ही येतं. अधिष्ठान आणि अध्यस्त आणि तो जीवात्मा. तिन्ही एकत्र येतं. ते सांगतो तुम्हाला सगळं मी. मला टेन्शन आहे. जीवाची जी व्याख्या आहे तर अंतःकरण आणि तिथं पाठीमागं चैतन्य आणि त्याचा आभास. हे महत्वाचं आहे. आजचा भाग महत्वाचा आहे. त्या चैतन्याचा आभास अंतःकरणात मिसळला मनबुद्धीत आणि तिन्ही म्हणून काय झाला जीव बनला. तिन्ही म्हणून वाच्यार्थ आहे, दोन म्हणून वाच्यांश आहे आणि एक लक्ष्यांश. आता 3 2 1 सांगते तुम्हाला. नवरा बायको पोरगा आपलं असतं 3 आणि हात लावल्या बाजूला जातं 2. हा बरोबर आहे की नाही. नोकरी लागली ती बाजूलाच गेली एकदमच. मग 2च उरले. एक कटलं एकच उरलं. स्वरूप अविद्या कटली एकच आहे. सुंदर जो पडदा जीवा शिवामध्ये, जेव्हा पती पत्नी असते मध्ये पडदा असते आणि तो पडदा बाहेर गेला की दोघं दिसायला, असायला एक, दिसायला 2. तसं अविद्येचा पडदा दिसायला जीव शिव 2, असायला 1. खूप सुंदर. मागो
आणि पुढे अनात्मा, माग परमात्मा, पुढे अनात्मा आणि मधी अविद्या. ती त्या जीवाला देहाकडं भारी येऊ देत नाही आणि भगवंताकडं जाऊ देत नाही. ती मधी पडदा आभास मिसळला. कुणाचा? चैतन्याचा. चैतन्य मिसळत नाही. आता आभास म्हणजे काय सांगते तुम्हाला, ते पण कळणार नाही. नुसतं बोललं म्हणून काय झालं, सूक्ष्म कळावं लागतं. आम्हाला महाराज सांगायचे तुम्हाला सांगते. आपण चौकड अंधार आहे रात्री, पहिल्या लाईट नव्हत्या, बॅटरीचा जास्त उपयोग होता. तर आमच्याकडे शेती भरपूर आहे. आम्ही बॅटऱ्या ठेवायच्या शेतातल्या माणसाच्या, कारण 3-4 ठिकाणी शेती. मग ह्या शेतातला हे मुनीम, त्या शेतातला मुनीम, त्याच्यात कंदील, पुन्हा बॅटरी जायची ना. रात्री जायचे लोक खळ्यावर, महिना खळवायचे. मग तिथे बॅटरी जावं लागतं. शेतात इंचू, काटा, साप काही पण असतं. अंधार बाजूला दिसतो तेवढाच प्रकाश दिसतो. हे कळते की नाही? त्याला म्हणतात प्रकाशाचा झोत. किरण. पण ते किरण जेव्हा अंधारात पडले तर त्यानं अंधार बाजूला केला. तसं बुद्धी हा चैतन्याचा आभास पडला तेव्हा ती भगवंत त्या बुद्धीमध्ये त्या क्रिया करण्यासाठी आधार बनला. प्रकृती पुरुष. त्या पुरुषानं ती शक्ती त्या देहाला विसर्जन दिली. त्या बॅटरीनं त्या अंधारातून प्रकाश टाकला. तिथला अंधार बाजूला गेला. तिथून जायचं कळालं. पण बाकीच्या अंधारात दिसले का ते? फक्त तो झोत तिथं पडला अंधारात, म्हणून तेवढा प्रकाशमय झाला. तसं त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास मिसळला. अंधारात प्रकाश मिसळला की नाही? मिसळला. समोर प्रकाश असतो, इकडे अंधार असतो. तसं चैतन्याचा आभास अंतःकरणात मिसळतो मनबुद्धीत. तेव्हा त्या जीवाला ते चैतन्य जीवरूपानं प्रगट होतं. मग जेव्हा आभासयुक्त चैतन्य मागं आहे, आभासामुळेच मी आहे, आभास चैतन्याचाच आहे, म्हणून जाणीव, हालचाल, व्यवहार करणं, सुख दुःख हे मला कळतं त्या चैतन्याच्या आभासामुळं. आभासामध्ये व्यवहार आहे आणि तो निर्व्यवहार चैतन्य. पण त्याचं आभासयुक्त अंतःकरण झालं तर जीवपद झालं. व्यवहाराला कळणं, सुख दुःख, कर्म, क्रिया, भेद तिथून सुरू झाल्या. पण तो आभास कोणाचा? चैतन्याचा. मग जेव्हा त्याच्यामुळे जाणीव आहे तर तेच मी आहे. मग आभास ज्याचा आहे ते मी आहे का? पंचभूताचा देह ते मी आहे. त्याचा अभ्यास खूप सुंदर, खूप छान आला. केलं अंतःकरण उपहित चैतन्य, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, अंतःकरणात आभासयुक्त चैतन्य. ज्याचा आभास पडतो चैतन्याचा तो परमात्मा आहे. तो आत आहे, व्यापक आहे, अनुत आहे, कणात आहे, मनात आहे, रेणूत आहे, जगात आहे, शिवात आहे, जीवात आहे, ते मी आहे. त्याला म्हणायचं खरी राम भक्ती. पुन्हा हे विचार सगळ्याची मांडणी बोलत तुम्ही. मला जे बोलायचं हृदय बोलत, तुम्ही नाही बोलत. अंतःकरणामध्ये आभास मिसळलं तर एवढं सगळं होते. चैतन्य मिसळत आपण चैतन्य मिसळत नाही. चैतन्य आहोत. सत्ता भिन्न पदार्थ. जगत हे माया कार्य आहे आणि परमात्मा हे चैतन्य. तो परमार्थ सत्ता आहे, जगताची व्यावहारिक सत्ता आहे. दोन सत्ता एकत्र. स्वप्न आणि जागृती एकत्र नसतात, भिन्न सत्ता. मग तुझा प्रश्न चुकीचा आहे. हा, मग तेच गरज आहे, एकतेची गरज आहे, सुखाची अनुभूती आहे, वेदांताचा प्रसाद आहे, गुरुचा आशीर्वाद आहे, आत्मसाक्षात्कार आहे, अभिदाचा चमत्कार आहे, गुरुचा नमस्कार आहे. खोटं बोलत नाही. आता हे ज्ञान तुमच्या बामणाकडून मिळत नाही, काही करून कळत नाही. गुरु बामण व्हावं लागते. भिन्न करतो तो गुरुदेव मान असतो. माती कळतं का? साधना करतो आणि गुरु जन्माचा अभाव करतो. अक्कल तरी का? कोणता बामण श्रेष्ठ? आमचे बामण भेटते. मला जीव अनंत काळापासून अनंत देहात जातो, त्याला आमचा देह बाद होतो आणि तो ईश्वरामध्ये समर्पित होतो. आम्ही बामण सांगितलं आपण काय? अंतःकरण चैतन्य. चैतन्याचा आवाज अंतःकरणात मिसळलं, मना बुद्धीत आला आणि त्या मनाला चालना मिळाली आणि मनाला सगळी जाणीव जगताची झाली, व्यवहाराची झाली, सुखदुःखाची झाली. ते अंतःकरण जाणीवीला पात्र झालं त्या आभासामुळं. त्याला जीव नाव आलं आभासामुळं. पण तो आभास आला चैतन्यामुळं. म्हणून आभास आणि चैतन्य दोन नाही आणि त्याच्यामुळं जीव बनला. मग जीवाचं मूळ रूप चैतन्य, शिवाचं मूळ रूप चैतन्य, व्यापक चैतन्य, आत चैतन्य, मी चैतन्य, मी जड नाही. आता शिवाचं स्वरूप जीव सांगितलं ना. आता माया
खूप सुंदर आहे. मायेमध्ये चैतन्याचा आवाज. जी माया भगवंताच्या सोबत असते. नीट ऐका. शिवाचा जीव बनलाय ना. मागं कोण अधिष्ठान? चैतन्य. आता शिवाला अधिष्ठान चैतन्य. माया आणि ब्रह्म संबंध आहे. कारण ती माया त्या भगवंताला सोडून राहत नाही. कारण दोघांचा संबंध अनादिकालचा पासून आहे. 5 पदार्थ अनादित. ब्रह्म माया संबंध, जीव शिव आणि भेद, हे 5 पदार्थ. जीवाचा शिवाचा आणि भेद हे पदार्थ तिन्ही अनादिकालापासून आहेतच. अनादित आहे. हा भेद आजचा नाही आहे. लाखो करोडो वर्षापासूनचा जीव हा शिवापासून दूर मानतो स्वतःला. हा अनादिकालचा भेद आहे. हा जीव आणि शिव ह्या दोघातला भेद आणि ब्रह्म माया ह्यांचा संबंध. आता हे सांगते तुम्हाला. भेद तर आपण रोज ऐकतो. पण ब्रह्म माया संबंध कसा आहे? ती त्याला सोडत नाही आणि तो तिच्या वाचून कार्य करत नाही. त्याला बी तिची गरज आहे आणि हिला बी त्याची गरज आहे. कारण त्याला जगत उत्पत्तीला तिचं सहकार्य लागतं. कारण त्याच्या शक्तीनं त्याच्या सत्तेनं जगत कार्य होतं. त्याच्या सत्तेनं आणि त्याच्या शक्तीनं एकत्र होती जगताची उत्पत्ती होती. ही ज्ञानाची रीती. तो तिला देत असताना तिच्या सोबत राहतो. तो बाजूला नाही. अर्धनानेश्वर. अर्धांग तिचा, अर्धांग शिवशक्ती मिलन म्हणतात त्याला. रात्री उठण पूजा केली ही करणं त्याला तेव्हा समर्पित होती. तो तिच्या शक्तीनं तिच्या सत्तेवर ती शक्ती कार्यरत होती. स्वतंत्र सत्ता तिला नाही. शून्य ती. त्याच्या संबंधानं त्याची शक्ती हिच्यात आली. सांगा मग ती माया ब्रह्मा वेगळी का? हे कळतं का? काय कळतं आपल्याला? बैला भांड्याचं कळतं. कळावं फक्त ब्रह्मज्ञान. संसार कमी काळावर 4 वर्षावर. कारण सोडून जायचे याला. हे पडायचे त्याला सोडायचे. मन जोडायचे त्याला ज्ञानी म्हणायचे. त्याला जोडायचे आणि त्या पदावर राहायचे. ब्रह्मस्वरूप व्हायचे. देहातून निघायचे. स्वच्छ बनायचे. निरामय जगायचे. एकाकार राहायचे. भिन्न पदाला टाकायचे. व्यापक बनायचे. परिचिन्न सोडायचे. ब्रह्मपदावर जगायचे. देह पदाला सोडायचे. ती तशी मी अशी मी 5 आणि वेदाचं संगती नाही. बोधाची त्या ठिकाणी काहीही स्थिती नाही. ज्या ठिकाणी हृदयात बोध असतो साक्षात वेद असतो. वेद म्हणजे भगवंत असतो आणि तो बुद्धीमध्ये राहत असतो. तो ज्ञानी असतो. संसार राहत असतो मधा अज्ञानी असतो. देहाला माझं म्हणतो पाप असतं. देहाहून भिन्न होतो भक्ती असती. आणि भगवंताला पाहत असताना मग त्रिपुटी असती. आणि भगवंताशी एकरूप असताना त्रिपुटीचा पाद असतो. कळत नाही. आपण तंपत सांगितलं तत्पत सांगायचं. दोघाचा एक भक्त्याग लक्षणा हे आज पूर्ण करूया. आणि गेल्यावर संपलं. तत् सुरू झालं. तत् म्हणजे शिव. तत् म्हणजे ईश्वर. शक्तिमान आहे. जो सर्वज्ञ आहे. तो नित्य आहे. तो मायेमध्ये असून मुक्त आहे. त्याला दुःख सुख नाही. प्रलय झाला काही वाटत नाही. उत्पत्ती झाली काय वाटत नाही. कारण सगळं त्याला ज्ञान आहे. प्रलय म्हणजे तेच आहे. उत्पत्ती म्हणजे तेच आहे. कारण जगताची भ्रांतीच आहे. म्हणून जीवाला ईश्वराला सुख दुःख नाही. कारण नित्य मुक्त आहे तो. आता ऐका. तो शिव तो आत आहे. तो बुद्धीत आहे. तो कणात आहे. तो मनात आहे. तो रमाकांत आहे. रमेचा कांत. तो पुरुषोत्तम आहे. तो भगवंत आहे. तो कृष्ण बनलाय. तो शिव आहे. सगळाच तो आहे. पण तो बनलाय इथे भानगड आहे. कसा बनला? मायेच्या द्वारे प्रकट झालाय. मायेनं त्याला उत्पन्न केलंय. स्वतः उत्पन्न होता येत नाही. म्हणून तो मायेच्या संबंधानं जगाचा व्यवहार करतो. स्वतः करत नाही. कारण जर स्वतः व्यवहार केला तर निर्विकार पद जातो. म्हणून मायेच्या संबंधानं करतो. मायेला सत्ता देतो. तिच्यामध्ये एक होतो तरी तो विकारी होत नाही. माया त्याचा संबंध करती. माया सत्ता त्याची घेती. व्यवहार स्थिती. माया म्हणजे गुणाची उत्पत्ती. आणि गुणाला प्रकट करते. त्याला प्रकृती नाव वेद देतो. आणि प्रकृती ही आहे आणि पुरुष आत आहे. तोच भगवंत आहे. त्याच्या दोघाचा संगम आहे ब्रह्ममायेचा. ती त्याला सहकार्य करते.
तो तिला सत्ता देतो, दोघांचं मिलन होतं, जगताचं कार्य होतो, तो साकार होतो, जगताला आधार होतो, प्रेमाचं भांडार होतो. आरतीला सुरुवात होती, निरंजन पेटतं, 2 निरंजन जीव शिव, पण दोघीचा प्रकाश एक. ती ज्योत म्हणजे ज्ञानाची, ती आरती म्हणजे प्रेमाची, ती प्राप्ती म्हणजे रामाची, आणि स्थिती म्हणजे भक्तीची, अनुभूती त्या रामाची. बापरे. पण आपण जगत म्हणतो, जगताचा बाधानंतर जगतभाव जातो, ब्रह्मभाव येतो, देहबुद्धीतून बाजूला होतो, आणि तो मी आहे असा अनुभव येतो. त्याला म्हणायचं योगी, सिद्धयोगी, सिद्धपीठ. आणि माया उपहित चैतन्य, त्याचं नाव ईश्वर. पण त्याला बघताना पण कळावं, देवा तू जे आहेस तसा दिसतो तसा नाही, तुझं अस्तित्व माझ्यात आहे, जगात आहे, व्यापक आहे, तू म्हणजे सुख आहे, तू म्हणजे आनंद आहे, दिसतो तसा नाही, हे मला कळाले, म्हणून माझं मन तुला मिळाले. ज्ञानाचा बोध आणि ऐक्याचं सुख, त्याला म्हणतात वेद. किती छान वाक्य माहिती. त्या मायेचा कारण ती मिथ्या आहे, त्याच्यामुळे ती व्यवहार करते, तिला सत्ताच नाही, तिला स्थानच नाही, सगळा तोच आहे, तर तिला जागा कुठे. पण त्या ब्रह्माचा तिनं संबंध केला, दोघाचा संबंध अनादिकालचा आहे, ब्रह्मस्वरूपावर ती कल्पित आहे, खरी नाही. खरे कधीच नसतात, एकच खरं आणि एकच खोटे, म्हणून त्या अधिष्ठान सत्तेवरती आहे, ती मिथ्या आहे. त्याच्या शक्तीनं तर तिने व्यवहार केला, तिला शक्ती आली, आणि तिनं त्या शक्तीच्या द्वारे, त्या सत्तेच्या साह्यानं जगताची, विश्वाची, ब्रह्मांडाची, त्रैलोक्याची उत्पत्ती तिनं केली. अघटित घटना पटी, स्वर्ग तिनंच केले, वैकुंठ तिनंच केलं, पाताळ तिनंच केलं, पण सत्ता त्याची घेतली. चौकड तोच आहे, पण तिनं त्याला झाकलं आणि जगाला दाखवलं. आता कसं दाखवलं, कसं एक झालं, टाइम बघा. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. महाराज की जय. महाराज की जय.